नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती कुंभेफळ गावातील श्री शेषनारायण महाराजांची यात्रा भरते। या यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच्या खरेदीसाठी सहकुटुंब आम्ही यात्रेत आलेलो आहोत। धर्मध्वजाला वंदन करून यात्रेस खरेदीस सुरुवात केली। बायकोने हे टाबर सांभाळायची जबाबदारी माझ्यावर टाकून यात्रेत खरेदीसाठी निघून गेली। बसल्या बसल्या पाहिले तर केरोबाऊच्या देवांची ग्रामदेवतेला भेटीची लगबग दिसली। चला तर मग केरोबाऊच्या देवाचं दर्शन घेऊया। सेलतर्फे आपली सर्वांची सहर्ष स्वागत। हा येणारा आवाज सेलचा आहे। कुठलेही आयटम घ्या, फक्त 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये। चला, वाढत्या महागाईच्या काळात भरपूर पैशाची जास्तीत जास्त आणि भरपूर पैशाची बचत। वाढत्या महागाईमध्ये बचतीची ही संकल्पना ऐकून जरा थोडं मनाला बरं वाटलं। खूप मोठा पैसा बचत करून पुढच्या वर्षी यात्रेला वापरता येईल असं डोक्यात आलं। यात्रेतली मजा काय आगळे वेगळे असते। त्यात मीना भाऊ भेटले आणि म्हणाले मी पण व्हिडिओमध्ये आलो पाहिजे। प्रत्येक मुलगी लग्न झाल्याच्या नंतर सासरी गेल्यावरती दोनदाच आवर्जून आपल्या माहेर येत असते, ती म्हणजे दिवाळीला आणि दुसरी म्हणजे गावची यात्रा असेल त्यावेळेस। कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढतोय पाहिल्यानंतर प्रथमचा डोक्यावरती पदर घेऊ दे रे बाबा असं म्हणणारी आजी आठवा घेऊन त्याचा व्यवहार चालू होता आणि 10 रुपयावरती व्यवहार अडकला होता। तो व्यवहार जमून देऊन आजीच्या चेहऱ्यावरचा हसू जरा अलवेलच वाटलं। कारागिरीत माहीर असणारी ही जुनी पिढी गेल्याच्या नंतर नवीन पिढी इतकंसं तंतोतंत काम करेल असं वाटत नाही। अतिशय सुबक पद्धतीनं हे काम पाहायला मिळालं। आतील यात्रा सोडून खाद्य संस्कृतीकडे जाऊया। या ठिकाणी जिजूभाऊचं दुकान पाहिल्यावरती आपलं टाबर आईस्क्रीमवरती ताव मारायला सुरुवात केलेली। कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढतोय म्हटल्यावरती अमोल भाऊने तिकडून पोझिशन देऊन मी पण व्हिडिओत आलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। पैसे मोजून घे। मैत्रीचा विषय कसा हार्ड आहे। एकमेकाच्या विचाराने पैशाची देवाणघेवाण पाहून जरा बरं वाटलं। 4:30-5 वाजले तरी उन्हाचा जरा चटका लागतोय, म्हणून हे जरा खेळणीवाले गिरायकांची वाट बघताय आणि संध्याकाळची गर्दी जरा जास्तच असते। जिलेबीचा खमंग असा वास आल्याशिवाय आपल्याला वाटतच नाही की आपण यात्रेत हजर झालेलो आहे। आपल्या चौधरी सोयऱ्याच्या हातची जिलेबी म्हणजे एक नंबर। नाना पुढे बांधण्यात व्यस्त आहे तर नानी सांगते भाऊ अरे कशाला व्हिडिओ काढतो। यात्रेचा प्रसाद जर घरी नाही नेला तर यात्रेत गेलोच नाही असं वाटतं। अमृतवाणी प्रवरेच्या काठावरती वसलेलं कुंभेफळ हे गाव आणि ह्या गावातली यात्रेची आजची ही व्हिडिओ आपणास कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।